BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधली नोंदणी आता न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत होणार नाही। वैद्यकीय शिक्षण विभागानं तातडीनं या संदर्भात पत्रक जारी केलंय। 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार नोंदणी करण्यात यावी यासाठी आज BHMS डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर मोठं आंदोलन केलं होतं। मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डनं या नोंदणीला तीव्र विरोध दर्शवला। IMA आणि मार्डच्या संपाचा मागील परिणाम लक्षात घेता वातावरण निवळेपर्यंत, कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS डॉक्टरांची नोंदणी करणं संयुक्तिक राहणार नाही, असं वैद्यकीय शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय नेमका हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काय याची पार्श्वभूमी आहे? अमित, मागील 15 दिवसांपासून हा वाद इंडियन मेडिकल असोसिएशन मार्ड विरुद्ध BHMS डॉक्टर संघटना अशा प्रकारचा वाद सुरू आहे, ज्यामध्ये 3 ऑगस्टला वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्णय काढला, ज्यामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये BHMS डॉक्टरांची नोंदणी व्हावी। त्यानुसार एका डॉक्टराची नोंदणी झाली, मात्र त्यानंतर नोंदणीची प्रोसेस ही थांबवली। त्यानंतर आज BHMS डॉक्टरांनी मोठं आंदोलन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयाच्या समोर केलं। मात्र आता वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्रक काढत जोपर्यंत, कारण हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही आणि SOP तयार होत नाही आणि परिस्थिती निवळेपर्यंत कुठल्याही प्रकारे BHMS डॉक्टरांना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडनं नोंदणी करण्यात येणार नाहीये। त्यासोबतच जे काही आंदोलन मागे इंडियन मेडिकल असोसिएशन त्यासोबत मार्च झालं, या प्रकारचं पत्रक वैद्यकीय शिक्षण विभागाने काढल्याचं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।